नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय. अवघ्या 5 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडतेय आणि या बैठकीमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी असतील. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांकडून आढावा घेणार आहेत आणि भाजपनं 6व्या जागेसाठी उमेदवार उभा केलाय. त्यामुळे 6व्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. विनोद, महाविकास आघाडीची आज होणारी बैठक, काय सविस्तर माहिती त्याबद्दल? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षासहित सर्व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष बैठक उपस्थित असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडूनही अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे. राज्यसभा निवडणूकमध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, तसा पराभव विधान परिषदेमध्ये होणार नाही याची रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये खास करून अपक्ष आमदारांची भूमिकेवरही चर्चा करण्यात येणार आहे आणि काही वेळा आधीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व अपक्ष आमदारांना फोन करून मुंबईमध्ये जमण्याची विनंती केली आहे आणि त्यांना एकत्र ठेवण्यासाठी एकंदरीत उपाययोजना महाविकास आघाडी सरकारकडून केल्या जात आहेत. यामुळे पुन्हा फाटाफूट व्हावं नाही, घोडेबाजार होणार नाही याची काळजी महाविकास आघाडी सरकार घेतात आणि त्या दृष्टिकोनातून ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. राज्यसभेसोबतच आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा प्रत्येक पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून अपक्ष आमदारांना फोन केला गेलाय. विधान परिषद निवडणूक ही मुंबईमध्ये या निवडणुकीदरम्यान मुंबईमध्ये राहण्याची विनंती आमदारांना करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांना फोन करून केली आहे. अपक्ष आमदारांना एकत्र जमण्याची विनंती अजित पवार यांनी केली आहे फोन करून. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून अपक्ष आमदारांना फोन केला गेलाय. विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईमध्ये राहण्याची त्यांना विनंती करण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदारांना केली आहे. तर विधान परिषद निवडणुकीसाठी आज भाजपची सुद्धा बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये होणाऱ्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे उपस्थित असतील. 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीमध्ये भाजपची रणनीती आखली जाईल असं सांगितलं जात आहे. आज दुपारी 12 वाजता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये भाजपची बैठक बोलावण्यात आलेली आहे. भाजपचे बडे नेते या बैठकीसाठी असतील. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठीची रणनीती ठरवली जाईल आणि त्यासाठीच भाजपची आज दुपारी 12 वाजता बैठक. शिवसेनेनंतर भाजपचं सुद्धा हॉटेल पॉलिटिक्स दिसून आलंय, कारण भाजपचे आमदार सुद्धा आता हॉटेलवरती थांबणार आहेत. 20 तारखेच्या मतदानासाठी 18 जून पासूनच आमदार हॉटेलमध्ये थांबणार असल्याचं कळतंय. भाजपच्या आमदारांचा हॉटेल ताजमध्ये मुक्काम असेल. त्याचसोबत शिवसेनेचे आमदार हे पवईतल्या हॉटेल रेनिसन्स या ठिकाणी असतील. राज्यसभा निवडणुकीमध्ये दगाफटका झाल्यानंतर शिवसेना सुद्धा आपल्या आमदारांना पुन्हा एकदा हॉटेलवारी घडवण्याच्या तयारीत आहे आणि शिवसेनेनंतर भाजपने देखील सुद्धा आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवायची तयारी केली आहे. सेनेचे आमदार पवईतल्या रेनिसन्समध्ये तर भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला आणि त्यांच्या या याचिकेवरती आज उच्च न्यायालयामध्ये एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी 20 जून रोजी जामीन मिळण्याची मागणी दोघांनी केली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या दोघांनी एका दिवसासाठी तुरुंगातून बाहेर येण्याची मागणी या याचिकेतून केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक याचिका केलेली आहे। एका दिवसाचा जामीन मिळावा आणि मतदान करण्याची परवानगी मिळावी यासाठी दोघांनी जी याचिका केली आहे त्यावरती हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। राज्यसभेसाठी या दोघांनाही मतदानाची परवानगी नाकारण्यात आलेली होती, मात्र आता विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा याचिका करण्यात आली आणि त्यामुळे हायकोर्ट त्यांना मतदानाची परवानगी देणार का हे आज कळेल। आता बातमी राणा दाम्पत्यावरील सुनावणीची। हनुमान चालीसा पठण प्रकरणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दोघेही बोरिवलीतल्या विशेष एमपीएमएलए कोर्टामध्ये उपस्थिती लावणार आहेत। सकाळी 11 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। कोर्टाकडून राणा दाम्पत्याला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आज बोरिवली कोर्टामध्ये सुनावणी आणि त्यासाठी सकाळी 11 वाजता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना उपस्थित राहायचे। हनुमान चालीसा पठण प्रकरणी ही सुनावणी आणि त्यासाठी आज राणा दाम्पत्याला विशेष एमपीएमएलए कोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले। मुंबईतल्या शिवडीमधल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकास आता रखडण्याची शक्यता आहे, कारण चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारनं नकारघंटा वाजवली आहे। केंद्रीय बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना एक पत्र पाठवलंय। आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणामध्ये या चाळींच्या पुनर्विकासासाठी कोणतीही सक्षम तरतूद नसल्याचं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय। त्यामुळे शिवडीतील चाळी केंद्र सरकारच्या जागेवरती आहेत आणि या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत हे पाठपुरावा करतायत। त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदर मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती। त्यावर आता केंद्रानं पत्र पाठवून उत्तर दिलंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। प्रणाली, खासदार अरविंद सावंत यांनी पाठपुरावा केलेला होता पुनर्विकासासाठी, मात्र आता केंद्राकडून त्यांना जे उत्तर आलंय त्यामध्ये काय म्हणण्यात आलंय? श्वेता, मी सध्या मुंबईच्या शिवडी बीडीडी चाळीमध्ये आहे। केवळ खासदार अरविंद सावंत नाही तर या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना अशा पद्धतीची पत्र आलेली आहे। मनसेचे इथले जे पदाधिकारी आहेत चेतन पेडणेकर, त्यांना सुद्धा अशा स्वरूपाचं पत्र आलेलं आहे आणि हे पत्र 1 तारखेला म्हणजे 1 जूनलाच आलेलं आहे। या पत्रामध्ये केंद्रीय मंत्रालयाने तोच मजकूर लिहिलेला आहे जो अरविंद सावंत यांच्या पत्रामध्ये आहे। केंद्रीय मंत्रालयाने याही पत्रामध्ये असंच म्हटलेलं आहे की गृहनिर्माण योजनेसंदर्भात आमच्या कुठल्याही पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित नाही किंवा असा कुठलाही आमची योजना नाही आणि त्यामुळे या बीडीडीच्या चाळींचा विकास होणं कठीण आहे। चेतन, ही बातमी 1 तारखेलाच तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती। किती धक्का बसलाय या बातमीनंतर या संपूर्ण परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना। 100 वर्ष होत आहेत या चाळींना आणि तरीसुद्धा पुनर्विकासाचा प्रश्न अजून रखडलेला आहे। शिवडी पुनर्विकासाबाबत आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना बाळगंगाधर साहेब यांच्या उपस्थितीत भेट घेतलेली आणि त्यांनी त्यानंतर तो प्रस्ताव बीपीटीकडे पाठवला। बीपीटीने केंद्राकडे पाठवला आणि आता केंद्राकडून आम्हाला आता असं समजतं आहे की हा प्रस्ताव हे धोरणच नाही आहे निश्चित। म्हणजे एका प्रकारे हा आमचा प्रस्ताव फेटाळला आहे आणि आमच्या लोकांचा पुनर्विकास होणार की नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे। आमची राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे एक विनंती आहे का तुम्ही समन्वय साधा आणि आमचे 100 वर्ष व्हायला आले, वर्षानुवर्ष ही लोक राहतात, त्यांची ही चूक काय आहे, या रहिवाशांची चूक काय आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर पुनर्विकास करावा आणि या लोकांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे। वरळी नामजोशी इथल्या ज्या योजना आहेत त्या सुरू होत आहेत, परंतु शिवडीचं पुनर्विकास मात्र रखडलेला आहे। खरं तर म्हणावं तर तशी काही फारशी प्रगती झालेली नाही गेल्या 4 वर्षात, परंतु हा प्रकल्प रखडेल असं जवळपास दिसतंय। हां, याचा म्हणजे आम्ही अभ्यास केला की गेल्या 4 वर्षापासून शिवसेनेचे खासदार ते अरविंद सावंत साहेब किंवा इतर पक्षाचे लोकसुद्धा जाऊन वेळोवेळी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला, अर्ज केले, पण 4 वर्षात जर ते काहीच रिप्लाय देत नाही, आता असा रिप्लाय देतात की प्रस्तावितच काही नाही आमचं, म्हणजे हे भाजपचं केंद्र सरकार जाणून बुजून करते असं वाटायला लागलं। आपण या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत, परंतु आपण बघतोय की जरा नागरिक नाराज झालेले आहे या पत्रांमुळे।
जे जे प्रणाली आणि थोडंसं थांबवते आपल्यासोबत आत्ता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे जोडल्या गेल्या आहेत आणि भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत फोनलाईन वरती. दोघांचेही स्वागत. खरं तर या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी अरविंद सावंत यांनी पत्रव्यवहार केलेला होता, मात्र केंद्राकडनं आता उत्तर आलेलं आहे की यासाठी पुरेसा सक्षम निधी उपलब्ध नाही की तरतूद नाही, असं उत्तर दिलेलं आहे. मनीषा कायंदेजी, आपली प्रतिक्रिया यावरती. असं आहे की भारतीय जनता पार्टीला हे चांगलंच माहिती आहे की शिवडी, परळ, लालबाग, वडाळा हा सगळा शिवसेनेचा बालेकिल्ला गेली अनेक वर्ष राहिलेला आहे आणि तिथे आमचे नगरसेवक वारंवार निवडून येत आहेत, आमचे खासदार आमदार निवडून येत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने ही अतिशय वाईट अशा पद्धतीची खेळी सुरू केलेली आहे, केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि आमच्या कर्तृत्वावर कुठेतरी गालबोट लागावा, लोकांचं मत आमच्या विरुद्ध जावं या दुष्ट हेतूने हे सगळं पाऊल उचललेलं आहे. आणि मग नंतर आमच्या नावाने शंख करायला ते मोकळे असतात की हे काही करत नाही म्हणून. त्यामुळे हे सगळं राजकारण करतायत, परंतु सामान्य मराठी माणसाला न्याय मिळावा, मिळू नये, कसा मिळू नये याची खबरदारी भारतीय जनता पार्टी घेत आहे. जी अतुलजी, अतुल भातखळकर यांचा संपर्क आपल्यासोबतचा तुटलेला आहे, त्यामुळे मनीषा कायंदेजी एक प्रकारे जो पाठपुरावा अरविंद सावंत यांनी केलेला होता त्याला खरं तर काय उत्तर मिळणं किंवा प्रतिसाद मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसं कुठेही झालेलं दिसत नाहीये. पुनर्विकास हा रखडतोय म्हटल्यावर बीडीडी चाळीमध्ये राहणारे असंख्य लोक यांची सुद्धा निराशा झाली एक प्रकारे. निश्चितच, आणि याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे, परंतु आम्ही हार मानणारे लोक नाही आहोत. आमचे खासदार अरविंद सावंतजी हे निश्चितच त्याचा पाठपुरावा करतील. मुख्यमंत्री देखील यामध्ये लक्ष घालतील, कारण मराठी माणसाच्या हितासाठीच शिवसेनेचा जन्म झालेला आहे आणि हा मुद्दा आम्ही अजिबात सोडणार नाही. याच संदर्भात आपण उत्तर घेऊयात. अतुल भातखळकर आपल्यासोबत पुन्हा एकदा फोन लाईन वरती जोडले गेले. थेट आरोप केलाय तुमच्यावरती अतुलजी आणि भाजपवरती सुद्धा मनीषा कायंदे यांनी. मनीषा कायंदे किंवा अरविंद सावंत हे काही भारतीय जनता पार्टीने उत्तर द्यावे एवढे मोठे लोक नव्हेत आणि केंद्र सरकार त्याची धोरणं हे सगळं त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहे. पण आलं अंगावर की ढकल केंद्रावर एवढं एकच कार्यक्रम या महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचा असतो आणि त्याच्यामुळे मुळात केंद्र सरकारच्या जमिनी देशभरात प्रत्येक राज्यात आहेत. त्या जमिनीच्या संदर्भातलं एक धोरण ठरवावं लागतं आणि ते धोरण ठरल्यानंतरच त्या संदर्भातली काही पावलं उचलता येतात. आणि त्याच्यामुळे मराठी मनुष्य, मुंबईकर ही काही पोपटपंची आता यांनी केलेली आहे, त्याला काहीच काही अर्थ नाहीये. त्यातलं साधं सोपं सरळ उत्तर एवढंच आहे, राज्य सरकारने त्या बीडीडी चाळीची जमीन जी आहे ती केंद्र सरकारकडनं विकत घेतली पाहिजे. कारण पुनर्बांधणी कोण करणार? पुनर्बांधणी म्हाडा करणार, त्यात म्हाडाला प्रॉफिट मिळणार आहे. जी योजना देवेंद्र फडणवीसांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आणली आणि चालू केली, यांनी फक्त त्याचं नामांतर करण्याचं काम केलं. त्याच्या पलीकडे यांनी शून्य केलं आणि कॉस्ट वाढवून कॉन्ट्रॅक्टर्सना जास्ती व्याज पैसे कसे मिळतील एवढं त्यांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे त्या चाळींचा सुद्धा पुनर्विकास झाला पाहिजे. त्याच्याकरता राज्य सरकारने त्या चाळी या विकत घेतल्या पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातून जो पुनर्विकास होईल त्यातून जो काही अधिकची घरं उपलब्ध होतील ती त्यांनी मराठी माणसांना दिली पाहिजेत. आणि याचा पुनर्विकास बिल्डरकडे नेऊ नका, नाहीतर बिल्डरला च्या विषयी या सरकारला भयंकर प्रेम आहे. 50% प्रीमियम मध्ये सवलत दिली बिल्डरला, दारूवाल्यांविषयी प्रेम आहे, त्यांना 50% सवलत दिली, कोरोनाची लस मात्र फुकट दिली नाही. आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारवर बोटं मोडण्याचे धंदे त्यांना बंद करा. आता पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याच्याकडे लक्ष द्या, एवढंच त्यांना. बरं, अतुलजी आणि मनीषाजी, तुम्ही दोघेही आपापल्या भूमिकांचं समर्थन करणार, मात्र आता आपण थेट प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी मुंबईतून जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात, कारण बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. प्रणाली. नक्की श्वेता, आपण जाणून घेऊया. चेतन, असं म्हणणं आहे की
केंद्र सरकारची ही जी जागा आहे, म्हणजे भाजपचे आमदार म्हणतात की केंद्र सरकारनं ची ही जागा आहे, राज्य सरकारने ती विकत घ्यावी, कारण हा प्रकल्प राज्य सरकार एका खाजगी बिल्डरला देणार आहे आणि त्याच्यामध्ये बिल्डरचा फायदा होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या या भांडणामध्ये सर्वसामान्य भरडले जातात? मी तुम्हाला ते आधीच सांगितलं का केंद्र आणि राज्य शासन यांनी एक निश्चित पहिलं बैठक घ्यावी. बैठक घेऊन त्यानंतर कुठल्या धोरणानुसार करावं, काय करावं तर त्यांचा निर्णय आहे. पण ह्यांचा तुमच्या भांडणामध्ये या रहिवाशांचं नुकसान झालं नाही पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर याचा निर्णय तुम्ही लावा, अन्यथा या सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही एक तीव्र आंदोलन आम्ही केंद्र आणि राज्य शासन यांच्या दोघांच्या विरोधात करू. तुम्ही किती वर्ष झाले राहतायत, पिढ्यानं पिढ्या राहताय? 75 मध्ये लग्न झालंय माझं. मला 3 मुलं झालीत. माझी नातरुंड आता माझी नात 10वीला आहे, एक 7वीला आहे, एक 5वीला आहे. तिथपासून त्या समस्या बघतेच आहे मी. आम्ही अक्षरशः 4-5 वर्षांनी दरवर्षी असं काही नाही काहीतरी कामं करून इथे राहिलेलं आहे घराची स्वतः. नाही, आपण पाहतो की या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्ही अजून किती वर्ष अशाच इमारतींमध्ये राहायचा, आमचा पुनर्विकासाचा मुद्दा हा कधी मार्गी लागेल. जी, अगदी बरोबर आहे प्रणाली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या संवादासाठी. आता म्हाडांच्या घरांसाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील त्रुटी दूर करण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारनं नवीन उत्पन्न मर्यादा लागू केली असून अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी किमान उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अत्यल्प गटातील इच्छुक सुद्धा अल्प आणि मध्यम आणि उच्च अशा 4ही गटामध्ये अर्ज करू शकणार आहेत. त्याचवेळी अल्प गटातील इच्छुक मध्यम आणि उच्च गटात सुद्धा अर्ज करू शकणार आहेत आणि उच्च गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. नवी मुंबईमध्ये आता घरं घेणं महाग होणार आहे, कारण सिडकोनं भूखंडाच्या मूळ दरामध्ये 15% वाढ केली आहे. कोरोनामुळे 2 वर्ष भूखंडाच्या मूळ दरामध्ये कोणतीही वाढ सिडकोनं केलेली नव्हती आणि आता वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 इतका दर असणार आहे आणि या नव्या दरवाढीमुळे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी नवी मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न भंग पावणार आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये घर घेण्याचा जर विचार करत असाल तर नवी मुंबईमध्ये घर घेणं महागणार आहे आणि त्याच संदर्भातली ही बातमी. आणि याचं कारण म्हणजे सिडकोनं भूखंडांच्या मूळ दरामध्ये 15% वाढ केली आहे. कोरोनामुळे 2 वर्ष मूळ दरामध्ये कोणतीही वाढ सिडकोनं केलेली नव्हती भूखंडाच्या दरामध्ये. मात्र आता वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 इतका दर असणार आहे आणि या नव्या दरवाढीमुळे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी नवी मुंबईमध्ये जर घरं घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, कारण सिडकोकडून भूखंडाच्या मूळ दरामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये घरांच्या किमती त्यामुळे महागणार आहेत. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विनय, नक्कीच आपण पाहिलंय शिदा कोरोनाच्या नंतरचा हा काळ जो आर्थिक मंदीचा काळ आहे असा असताना देखील मात्र आता कोरोनाच्या काळानंतर कुठेतरी एक आर्थिक मंदीला उभारी येत असताना त्याचवेळी मात्र सिडकोने तब्बल 15% आपली दरवाढ सुरू केलेली आहे ज्या भूखंडाच्या विक्रीवरती आणि घरांच्या किमतीवर. त्यामुळे आता ह्याचा फटका नक्कीच नवी मुंबईमध्ये घर घेणारे जे ग्राहक आहेत, जी लोक आहेत, त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. गेल्या 2 वर्षात जरी सिडकोने याचे दर वाढवले नसले तरी पण आता एकदम 15% दर वाढवल्याने ह्याचा मोठा फटका इथल्या रिअल इस्टेटवरती बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला सिडकोची घराची किमती तर यामध्ये वाढणारच आहेत, पण त्याबरोबरच सिडकोचा जो रेट असतो, सिडकोचे जे दर असतात त्या दराला अवलंबून इतर दर ठरवले जातात. म्हणजे खाजगी बिल्डर देखील त्या दराच्या अनुषंगाने आपले दर निश्चित करतात. त्यामुळे सिडकोच्या घरांबरोबर जे खाजगी विकासकांची घरं आहेत, जी प्रायव्हेट घरं आहेत, ती देखील आता त्याच्या देखील किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र जो रिअल इस्टेटचा सध्या जी परिस्थिती पाहिली, कोरोनाच्या काळामध्ये ही रिअल इस्टेट पूर्णपणे ठप्प होतं. आता हे कुठल्या तरी मोठ्या जोमाने आता ही रिअल इस्टेटची कामं सुरू झालीत, घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत सुरू झाली आहे. असं असताना सिडकोने 15%चा ही दरवाढ केल्यामुळे याचा नक्कीच फटका सर्वसामान्य नवी मुंबईकरांना होणार आहे. की जे सर्वसामान्य नवी मुंबईत घर घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना याचा नक्कीच येत्या काळामध्ये पडणार आहे. आणखीन एक महत्वाचं म्हणजे सगळ्यात हायएस्ट रेट हा 22,490 रुपयाचा दर हा वाशीसाठी निश्चित करण्यात आले. याचे खालोखाल इतर शहरं जे जी विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे एकूणच काय तर नवी मुंबईमध्ये घरं घेणं आता महागणार आहे.
पुढची बातमी आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि काँग्रेसमधला वाद हा आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे बेस्ट थांब्यांच्या जाहिरातीत 1600 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेसनं केली आहे। या कंत्राटामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला असून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे त्यांनी केली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बेस्ट थांब्यावरती जाहिराती लावण्याच्या कंत्राटाची निविदा काढण्यात आली। यासाठी प्रोएक्टिव्ह कंपनीनं सर्वाधिक 2465 कोटींची बोली लावली आणि तरी देखील 861 कोटींची बोली लावणाऱ्या सिंग पोस्ट नावाच्या कंपनीला कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आला आणि याच घोटाळ्याची चौकशी केली जावी अशी मागणी रवी राजा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे। घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनुसच्या कथित कोठडी मृत्यूशी संबंधित खटल्यामध्ये आता लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे। ख्वाजा युनुस प्रकरणामध्ये अखेर राज्य सरकारनं प्रदीप घरत यांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड केली आहे। त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित या खटल्यातील आरोपींना शिक्षा होऊन हा खटला निकाली लागू शकतो। साल 2018 पासून जैसे थेस असलेल्या या खटल्यामध्ये सरकारी वकिलाची नेमणूक करावी या मागणीसाठी ख्वाजाची आई आसिया बेगमनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि ज्यावरती उत्तर देताना महाधिवक्त्यांनी ही नियुक्ती लवकरात लवकर करू अशी ग्वाही कोर्टाला दिली। ख्वाजा युनुस प्रकरण नेमकं काय त्यावरती देखील एक नजर टाकूयात। 2 डिसेंबर 2002ला घाटकोपरमध्ये एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला होता तर 39 जण जखमी झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 8 जणांना अटक केली। 25 डिसेंबर 2002ला प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट अंतर्गत ख्वाजाला देखील अटक झाली। 6 जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये युनुस आणि इतर 3 आरोपींची चौकशी झाली। 7 जानेवारीला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की युनुस फरार झालाय। युनुसला चौकशी संदर्भात औरंगाबादला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि याचाच फायदा घेऊन तो आमच्या ताब्यातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली। मात्र या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अब्दुल मतीननं दिलेल्या साक्षीनुसार युनुस कोठडीमध्ये असताना त्याला बेदम मारहाण झाल्याची माहिती त्यांनी दिली, ज्यात त्याला रक्ताची उलटी झाली होती आणि या प्रकरणी सचिन वाजेसह अन्य 3 पोलिसांवरती हत्येचा आरोप ठेवण्यात आला। संपूर्ण देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होते। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 12,213 इतके नवे रुग्ण सापडले तर 15 जणांचा मृत्यू झालाय। अहवालानुसार दिल्ली आणि महाराष्ट्राची आकडेवारी भयावह आहे। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी निर्बंध वाढवले जात आहेत। देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सातत्यानं वाढते आणि आता एकूण सक्रिय प्रकरणं देशातली 58,215 वरती जाऊन पोहोचली आहेत। नागपूर प्रशासनाची सुद्धा चिंता वाढली आहे। याचं कारण म्हणजे एका दिवसात नागपुरात 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत आणि त्यापैकी B5 व्हेरियंटचे 2 रुग्ण सापडलेत। कोरोना रुग्णांची संख्या नागपुरात सुद्धा वाढताना दिसतेय। गेल्या 24 तासात 50 नव्या रुग्णांची नोंद नागपूरमध्ये झाली आहे आणि त्यापैकी 2 रुग्ण हे B5 व्हेरियंटचे आढळलेले आहेत। आता एक मोठी बातमी आहे नंदुरबारमधून। धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा भागामध्ये नदी ओलांडताना 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली। देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावरती किराणा आणण्यासाठी हे चिमुरडे जात होते आणि त्याच वेळी या चिमुकल्यांवरती काळानं घाला घातला। नंदुरबारमध्ये 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झालाय। नदी ओलांडताना धडगावमध्ये ही दुर्घटना घडली। किराणा सामान आणण्यासाठी ही 3 मुलं जात होती आणि त्यांना नदी ओलांडून पलीकडे जायचं होतं आणि धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा भागामध्ये देवानंद नदी ओलांडताना काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली। दुसऱ्या पाड्यावर किराणा आणण्यासाठी ही मुलं जात होती आणि याच वेळी काळानं त्यांच्यावरती घाला घातला। या 3ही मुलांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय।
नदी ओलांडून आणि हीच नदी ओलांडून पलीकडे जात असताना या 3 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झालाय। देवानंद नदी आहे नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात कुंडलचा मालपाडा भागामध्ये आणि काल दुपारच्या सुमारास देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावरती किराणा आणण्यासाठी ही 3 लहान मुलं निघालेली होती आणि याच वेळी पाण्यामध्ये बुडून त्यांचा मृत्यू झालाय। आणि आता एक सविस्तर बातमी। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडच्या जगबुडी नदीला पूर आला होता आणि या पुराचं पाणी बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं होतं। मात्र या पुरातून प्रशासनानं कोणताही धडा घेतलेला दिसत नाहीये, कारण नदीपात्रामध्ये शेकडो मेट्रिक टन गाळ पडून असल्यामुळे खेड शहरावरती यंदा सुद्धा पुराची टांगती तलवार कायम आहे। पाहूया त्यावरचा एक विशेष रिपोर्ट। जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मोठ्या नद्यांपैकी एक। नाव जरी जगबुडी असलं तरीही खऱ्या अर्थानं खेड शहराची जीवनदायिनी नदी। मात्र गेल्या वर्षी या नदीनं रौद्र रूप धारण केलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून टाकलं। महापुरात खेड शहराच्या बाजारपेठेत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती। पूर ओसरल्यानंतर नदीत जमा झालेला गाळ वेळोवेळेला काढण्याची मागणी स्थानिकांनी केलेली होती। मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनीही जनतेच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे। ते इथले स्थानिक आमदार योगेश दादा कदम यांचं इथं लक्ष होतं। त्यांनी 2 मीटिंग लावल्या की आम्ही गाळ काढू, पण काही इथं केलेलं नाही। तेव्हा आता येणाऱ्या महापुरात जे आमचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं किंवा आमच्या नागरिकांचं, तर त्याला जबाबदार इथले स्थानिक आमदार योगेश दादा कदम असतील, खासदार असतील, तसेच इथलं प्रशासन असेल। नदी सातत्याने भरावानी भरत असते। प्रशासनाचं आणि स्थानिक प्रतिनिधींचं दुर्लक्ष कारणामुळे हा सगळा त्रास व्यापाऱ्यांना भोगावा लागत आहे। गेले कित्येक वर्ष हेच चाललंय। आश्वासनं दिली जातात, प्रॅक्टिकलमध्ये त्याचं काहीच होत नाही। नदीपात्रात गाळ साठून राहिल्यानं नदीचं पात्र उथळ झालंय। त्यातच नदीमध्ये असलेल्या मगरी बाजारपेठेत येण्याची भीती सुद्धा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। ह्या नदीमध्ये महाकाय मगरी आहेत। सहज पाण्याचा जर शहरामध्ये पाणी शिरलं तर त्या पाण्याच्या सोबत त्या मगरी बाहेर येणार। व्यावसायिकांना किंवा आजूबाजूच्या वस्तूला त्या वस्ती जी आहे, मोहल्ला आहे, अजून काही छोटे व्यावसायिक आहे, ह्यांना त्यांच्यापासून धोका आहे। जर प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर प्रत्येक वर्षी होणाऱ्या नुकसानाला जबाबदार हे प्रशासन आणि इथले प्रतिनिधी आहेत, असं मी एक व्यापारी म्हणून दुःख व्यक्त करतोय। महापुरानंतर चिपळूणमधल्या वाशिष्ठी आणि रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीचा गाळ काही प्रमाणात काढण्यात आला। जगबुडी नदीतला गाळ मात्र काढलाच गेलेला नाही। त्यामुळे यंदाही खेड शहरावर पुराचं नुकसानी वादळ घोंघावताना दिसतंय। या नदीचा गाळ काढण्याचं आश्वासन देखील इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलं होतं, मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं या नदीतला नदीपात्रात भरलेला गाळ काढण्याचे प्रयत्न झाले नाही। त्यामुळे या वर्षी सुद्धा पावसाचं पाणी या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी हे संपूर्ण शहरात शिरण्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। चंद्रकांत मनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। देशभरात अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाचा जोर पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागामध्ये पाणी साचलंय आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशात सुद्धा रिमझिम पाऊस कोसळत असून आसाममध्ये तर मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाचं आगमन झालं आणि या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं हजेरी लावली आहे। कुर्ला, चेंबूर, घाटकोपर या परिसरामध्ये अधूनमधून पावसाचा शिडकावा होतोय। उन्हाळ्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर मिळालाच। पहाटेपासून मुंबईसह उपनगरामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। मात्र या पावसामुळे अद्याप कुठे पाणी न साचल्यामुळे रस्ते आणि रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू आहे। राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। गोंदियामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, हवेत गारवा निर्माण झालाय। गेल्या काही दिवसांपासून मान्सून जिल्ह्यामध्ये हुलकावणी देत होता, मात्र आज अचानक पावसानं हजेरी लावली, त्यामुळे काही सखल भागामध्ये पाणी देखील साचलं। दिल्लीकरांना सुद्धा उकाड्यापासून सुटका मिळाली आहे। याचं कारण म्हणजे राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाचा जोर आहे।
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला, अनेक भागामध्ये पाणी देखील साचलं, त्यामुळे सकाळी सकाळी वाहतुकीचा वेग देखील मंदावला। नवी दिल्लीतली ही दृश्य। आसाममध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर आलाय, अनेक गावांमध्ये पाणी शिरले, अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत, शेती देखील पाण्याखाली गेली आहे। नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अर्नाळ्यातील किल्ला गावाला समुद्राच्या भरतीचा तडाखा बसलाय। समुद्रालगतच असलेल्या एकूण 9 घरांमध्ये भरतीचं पाणी घुसल्यामुळे धूप प्रतिबंधक बंधारा सुद्धा कमी उंचीचा असल्यामुळे त्यावरून लाटा उसळून गावामध्ये पाणी शिरलंय, घराघरात पाणी शिरलं आणि त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। अर्नाळ्याच्या किल्ला या गावामध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये। आता बातमी आहे नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी देखील ईडीकडून चौकशी झाली। बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास राहुल गांधींची चौकशी पूर्ण झाली आणि मोदी सरकारच्या धोरणांविरोधात राहुल गांधी सातत्याने टीका करत असल्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला। आता ईडीकडून पुन्हा शुक्रवारी राहुल गांधींची चौकशी केली जाणार आहे। तर राहुल गांधींची चौकशी करून केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय आणि केंद्रीय यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावरती काम करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। मोदी सरकार आणि केंद्रीय यंत्रणांविरोधात आज राजभवनाबाहेर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला। या पद्धतीनं त्यांना ईडी ऑफिसमध्ये जो त्रास दिला जातो त्याचप्रमाणे आमच्या AICC मध्ये पोलिसांना पाठवून लाठीचार्ज करणं, तिथं बसलेले आमचे सगळे वरिष्ठ नेत्यांवर लाठीचार्ज करणं आणि पूर्ण AICCला आमच्या पोलिसांचं त्या ठिकाणी तटबंदी करणं, एक प्रकारची हुकुमशाही व्यवस्था केंद्रातल्या भाजपच्या सरकारने या देशात निर्माण करून ठेवलेली आहे। या व्यवस्थेचं तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची आज संसद भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। अधीर रंजन चौधरी अध्यक्षांना भेटणार असून दिल्ली पोलिसांचं वर्तन आणि ईडी चौकशी संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल अशी माहिती मिळते आहे। काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची आज बैठक बोलावण्यात आली आहे संसद भवनामध्ये। अधीर रंजन चौधरी हे अध्यक्षांना भेटतील आणि दिल्ली पोलिसांचं वर्तन आणि ईडीची चौकशी हे मुद्दे या बैठकीच्या अग्रस्थानी असतील। राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी नाकारलाय। ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र पवारांनी तो नाकारलाय। या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकच उमेदवार देण्याबाबत एकमत झाले। ममता बॅनर्जी यांनी दिल्लीमध्ये बोलावलेल्या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते आणि विशेष म्हणजे या बैठकीला आम आदमी पार्टी, BJD आणि TRS यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। त्याचसोबत ममता बॅनर्जी वगळता भाजप विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील एकही मुख्यमंत्री या बैठकीसाठी आलेला नव्हता। ये आए हैं 2-3 दिन हमारे हाथ में है, हम लोग इनसे पर्सनल कांटेक्ट करेंगे, उनकी राय क्या है वो देंगे और आज के मीटिंग का आउटकम क्या है वो भी उन्हें बताएंगे। Decided there will be only one consensus candidate, though I personally, even all the members of the meeting, they unanimously suggested Sharad Pawar's name. Unanimously. If Sharad Pawar is agreed is okay, but he said he is not interested. But then we will do. So when he is not, if he is agreed, everybody will give him support. And if not, then
the name should be come from the political parties. They will consult with others and then it will be decided. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळेच राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बुधवारी चर्चा केली आणि या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावरती चर्चा करू असं राजनाथ यांना सांगितलं. मुंबई पुणे महामार्गावरती वाहनांच्या रांगा लागल्यात. सध्या 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांची गर्दी यामध्ये मोठी आहे. पुन्हा एकदा मुंबई पुणे महामार्ग जाम झालाय कारण तिथे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. नेमकं याचं कारण काय आपण जाणून घेऊच. मात्र मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहनांची गर्दी सध्या मोठी आहे. त्यामुळे मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीनं ही एक मोठी बातमी आहे. पुण्याकडे जाणारी नाही तर मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लेनमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसतेय. लोणावळा या ठिकाणची ही दृश्य आहेत एक्सप्रेस वेवरची आणि तिथे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नेहमीप्रमाणे आज देखील मुंबई पुणे महामार्ग हा जॅम झालाय आणि फक्त मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. 10 किलोमीटरपर्यंतच्या रांगाला वाहनांच्या लागलेल्या आहेत. पुण्याकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे क्लिअर दिसतोय मात्र मुंबईकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पॅक झालाय. या संदर्भातली माहिती घेऊयात. गणेश दुडाम आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती. गणेश, इतकं ट्रॅफिक जाम काय, कारण काय? हो, नक्कीच पाहिलं गेलं तर आज सकाळच्या सुमारास येथे 2 ट्रकचा अपघात झालेला आहे. एक तांदूळ भरून पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकने सिमेंटचा भरलेल्या ट्रकला मागून धडक दिल्यामुळं तांदूळचा जो ट्रक आहे तो रस्त्यावरच आडवा झाल्याने यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती काही काळ. मात्र आता कुठेतरी वाहतूक कोंडी सुटू लागलेली कारण घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी दाखलून जे ट्रक जो आडवा पडला होता त्यातले जे ड्रायव्हर आणि किन्नरला बाहेर काढलेले आणि अपघातग्रस्त जो ट्रक होता तोही बाजूला घेण्यात आलेला आहे. मात्र आता हळूहळू ही वाहतूक सुरळीत झालेली. जी गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, अपडेटसाठी. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. यंदा होणारी आषाढी वारी आणि त्यावरती कोणतेही निर्बंध नाहीत, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये यंदा आनंदाचं वातावरण आहे. असं असताना एसटी महामंडळानं वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ यंदा 4700 जादा विशेष बसगाड्या सोडणार आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. आषाढी यात्रेसाठी जादा बसेस 6 ते 14 जुलै रोजी धावणार आहेत आणि वाखरी रिंगण सोहळ्यासाठी सुद्धा 200 बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी एकादशीसाठी विशेष बसेसची व्यवस्था परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. 4700 विशेष गाड्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. विना निर्बंध यंदाची वारी देखील असणार आहे आणि त्यातच परिवहन विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बसेस, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. त्यांना अगदी सहजरित्या वारीसाठी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. तर आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूर इथे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विदर्भातील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी आणि पायी दिंडीचं आज सकाळी मराठवाड्यामध्ये आगमन झालं. मराठवाड्याच्या हद्दीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रिसोड महामार्गावरील पानकनेर गाव जवळच्या भागात या पालखीचं भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं. रिमझिम पावसात मोठ्या संख्येनं उपस्थित भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचं यावेळी दर्शन घेतलं. संत गजानन महाराज पालखीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालं आणि यावेळी मराठवाड्यातल्या नागरिकांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं. हिंगोलीमध्ये
विदर्भातल्या शेगाव या ठिकाणाहून गजानन महाराजांची पालखी ही पंढरपुरासाठी काही दिवसांपूर्वी रवाना झाली आणि याच पालखीचं मराठवाड्यामध्ये आगमन झालं. पुढची बातमी. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये कार हुणवी यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथे हनुमानाची मोठी यात्रा भरते आणि या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील हजारो भाविक येत असतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून बळीराजा आपल्या बैलांची यथासांग पूजा करतो आणि जत्रेत बैलगाड्यांचा थरार सुद्धा पाहायला मिळतो. म्हणजे 100 वर्षापूर्वीपासून हे परंपरा चालत आलेलं आहे आणि इथं जय बजरंगबली आहेत, जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं इथलं शेतकरी राजा आणि बैल राजा या दोन्हींचा हा उत्सव आहे. आणि हा उत्सव म्हणजे इथं सलगर गावामध्ये सर्व धर्म समभाव पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. आणि आतापर्यंत तरी जे काय इथं एवढं म्हणजे थरार कारुणी होते, पण आजपर्यंत हनुमानच्या जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं कोणाला काही तिळमात्र धक्का लागलेला नाही. तर या सणामुळं बैलराजा आणि शेतकरी दोन्ही सुखावून त्यांच्या उत्स्फूर्तपणा म्हणजे उत्स्फूर्तपणा येतो. त्यासाठी हा सण सलगर गावामध्ये साजरा केला जातो. देशामध्ये सर्व उत्सव सण जोरात साजरे होत आहेत. तशाच प्रकारे अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावामध्ये 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आज या कारवणी सणाच्या निमित्तानं इथं बैल पळवतात. त्या बैल पोळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा होत आहे. मुंबईकरांसाठी लवकरच ट्रॅव्हलेटरची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. पश्चिम रेल्वेवरील महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानकाला हा ट्रॅव्हलेटर जोडला जाणार आहे. सध्या केवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रवाशांना त्यांचं सामान घेऊन जाणं सोपं व्हावं यासाठी ट्रॅव्हलेटर लावण्यात आलेत. मात्र आता हे ट्रॅव्हलेटर रेल्वे स्टेशनवरती सुद्धा लावले जाणार आहेत. जवळपास 500 मीटर लांबीचा ट्रॅव्हलेटर असेल आणि ते बसवण्यासाठी जवळपास 6 कोटींचा खर्च येणार आहे. आता बातमी आहे शिर्डीतून. भारत गौरव योजनेअंतर्गत देशातली पहिली खासगी ट्रेन शिर्डीमध्ये दाखल झाली. मंगळवारी कोईम्बतूर इथून निघालेली ही ट्रेन आज सकाळी 6:30 वाजता शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरती 810 प्रवाशांना घेऊन पोहोचली. रेल्वे प्रशासनाने एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी भाडे तत्वावरती ही ट्रेन दिली आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात आणखी काही खासगी रेल्वे धावण्याची शक्यता आहे. सेकेंड AC कैबिन है, थर्ड AC है और स्लीपर भी है. और इस पर ये डिफरेंस हुआ है कि पूरा ऑन बोर्ड है ना, हम लोग का क्लीनिंग सर्विस ऑन बोर्ड 24/7 चलते रहता है. मॉर्निंग 6 to 10 कंटिन्यूस चलते रहता है. 10 o'clock to 6 o'clock इन द नाइट विल बी डूइंग ऑन रिक्वेस्ट सर. ऑन रिक्वेस्ट कर देंगे जो भी रिक्वेस्ट है. और दूसरी बात यह है कि अंदर का अपहोल्सरीज सब कुछ चेंज्ड है और भी थोड़ा कुछ काम है पेंडिंग, वो जो नेक्स्ट ट्रिप पे हम लोग पूरे कर देंगे. और इस पर ऑन बोर्ड रेडियो जॉकी अवेलेबल है जो इंडिया में पहिली बार आहे. तर काही लोकांचा या गोष्टीशी विरोध होता की हे खाजगी आहे असं तसं म्हणत होते. पण जे गाडीत आले ते प्रवासी एकंदरीत मी आता अभ्यास केला सगळे इतके खुश आहे की आनंद करे. एकदम बढ़िया क्लीन है. अभी उसका क्लीनिंग करने के लिए तो आदमी है. उसका एकदम साफ सफाई है. अभी उसका खाना भी उसका एकदम बढ़िया मिलता है. अभी इधर का खाना भी अच्छा है. अभी आणि बातम्यांसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्रासोबत आता इथेच थांबण्याची. आणि सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींसह तुम्ही भेटणार आहात माझी सहकारी रेणुका सोबत.